ठाकरेजी काल नागपूरमध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। दोन गटांमध्ये ताणतणाव निर्माण झाला। सातत्यानं औरंगजेबाचा मुद्दा राज्यभरामध्ये तापताना पाहायला मिळतो आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता ही दंगल उसळली। असं आहे, ही दुर्भाग्यपूर्ण घटना आहे। नागपूर शहर सर्व धर्म समभावाचं प्रतीक शहर आहे आणि शहरामध्ये अशी घटना घडायला नको होती, परंतु इथनं घटना घडली। या घटना घडवणाऱ्याला दोषी कोण आहे? ज्या सामान्य लोकांचं नुकसान झालं, 20-22 गाड्यांची तोडफोड झाली, घरांचं नुकसान झालं, कोणाला लागलं, पोलीस खात्याच्या लोकांवर अटॅक झाला, फायरच्या कर्मचाऱ्यांवर अटॅक झाला, याला दोषी कोण आहे याची निष्पक्ष चौकशी व्हावी। आणि हा विभाग पोलीस खात्याकडे येतो की शांतता शहरात राखणं। मग पोलीस खात्याची जी यंत्रणा होती, खुफिया विभाग असतो, तो खुफिया विभाग सक्रिय नव्हता का? जर घटना घडली 1-1.5 तास तसंच चालू आहे तर खुफिया विभागाने आपल्या वरिष्ठांना कळवलं नाही का? तिथल्या पीआयने आपल्या वरिष्ठांना कळवून वेळीच नियंत्रणाची मागणी केली नाही का? बंदोबस्त मागितला नाही का की ज्यामुळे ही घटना घडणार नाही आणि समाजकंटकावर रोख लागेल? तर हे सगळे प्रश्न आता चर्चेचे आहे, चर्चेमधनं निष्पन्न होणार आहे। परंतु आताच्या ठिकाणी नागपुरात शांतता नांदावी, नागपुरात कुठलेही भांडण होऊ नये, लोकांनी शांतता ठेवावी। काही समाजकंटकामुळे ही घटना घडली आहे। परंतु गृहमंत्री नागपूरचे असताना अशा पद्धतीची ही घटना होणं हे कितपत योग्य आहे? कारण की शांतप्रिय नागपूर आता अशांततेचं रूप त्यांनी धारण केलेलं आहे नागपूरने। कसं आहे, ही जबाबदारी तिथल्या अधिकाऱ्यांची आहे। पोलीस कमिशनर असतील, पोलीस उपायुक्त असतील, मंत्री याच्यामध्ये जबाबदार आहेत। पोलीस आयुक्त असतील, खालचे थानेदार। मंत्री आता सरकार कोणाची हो, हा मंत्री एका शहराचा नसतो, तो राज्याचा असतो। आता गृहमंत्र्यांनी कोणामुळे झाली याचा शोध घ्यावा आणि शोध घेऊन याच्यानंतर गृहमंत्री जबाबदार नाही, या अशा घटना घडणार की नाही याकडे लक्ष द्यावा। गृहमंत्रीने सरकारच दोषी आहे ना, पण काम करणारे जे अधिकारी असतात त्यांची जबाबदारी असते, सरकार कोणाचंही असो। जे अधिकारी लोक काम करतात, आज यांचं सरकार आहे, उद्या आमचं असू दे, परंतु त्या ठिकाणी जी यंत्रणा आहे ती शासनाची यंत्रणा आहे, त्या अधिकाऱ्यांचं काम आहे। काही तिथे कोणी नेते मंडळी जाऊन खुफिया विभाग थोडी ना आहे, ज्यांना तो आता राज्यामध्ये पगार देतो अशा लोकांनी तिथली यंत्रणा, ज्याच्याकडे जे विभाग येतात ते सांभाळायला पाहिजे। आणि मला वाटतं की यावर सरकारनं लक्ष दिलं पाहिजे, एवढं मला वाटतं। परंतु राज्यामध्ये आता अनेक नेते सत्ताधारी पक्षाचे आहेत, ते अनेक वक्तव्य करतात, त्या वक्तव्यांमुळे ही संपूर्ण अशा घटना होतात, ते अशा देखील म्हणणं आहे। असं आहे की कोणताही निवडून आलेला जनप्रतिनिधी आहे, त्यांनी आपण काय बोलतो, आपल्या बोलण्यामुळे कोणाच्या भावना दुखावतात का याचं भान ठेवलं पाहिजे। मी कोणाचं नाव घेऊन म्हणत नाही, कुठल्याही पक्षाचा असो, की ज्याच्यामुळे जनतेला फायदाच नाही आहे। आज राज्यात कोणते प्रश्न आहे, राज्याची जनता कशात होरपळत आहे, ज्यामुळे आपण चर्चा करून आणि आपल्या वक्तव्यामुळे त्या जनतेला फायदा मिळेल असे वक्तव्य करायला पाहिजे। ज्या वक्तव्यामुळे काहीच साध्य होणार नाही ते वक्तव्य करून महाराष्ट्र पेटत असेल तर सर्वच जनप्रतिनिधींनी याची दखल घ्यायला पाहिजे असं मला वाटतं। खरं तर आपण पाहिलं तर विकास ठाकरे होते, विकास ठाकरेंचं म्हणणं आहे की पोलीस यंत्रणा जी आहे ती कुठेतरी कामाला लागली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि पोलिसांवरती त्यांनी खापर जे अधिकाऱ्यांवरती फोडलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाड सह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।